पराभवाचं खापर अनेकांनी त्यांच्या माथी फोडलंय आणि तरुणांना प्रदेश अध्यक्ष बनवा अशी एक नवीन टूम तिथे निघालेली आहे. तिथे काय चाललंय कोणी काय मागणी केली याच्यावरती की मला भाष्य बिलकुल त्या ठिकाणी करायचं नाही. कारण पराजयाचं स्वीकार करण्यासाठी कोणी येत नसतं, त्यामुळे कोणावरती तरी खापर फोडलं जात असतं. विजयाचे मात्र शिल्पकार अनेक होत असतात. त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने जे काय अंतर्गत 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जी काय चर्चा की झाली असेल तो त्या पक्षांतर्गतला मामला त्या ठिकाणी काय बाब आहे, त्यावरती मी आजच काय वक्तव्य करू इच्छित नाही. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही घडामोडी होत असतात, परंतु गेल्या अनेक वर्ष आम्ही एकत्रितपणाने काम केलं असल्याच्यामुळे किंवा गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही भूमिका घेतल्याच्या नंतर सुद्धा कोणी कशा पद्धतीने काम तिथे केलेलं आहे, किती निष्ठेने केलेलं आहे हे सहजगत्या कळत असतं. पण तरीसुद्धा या विषयावरती मी आज काय बोलणार नाही. महायुती तुमची भक्कम असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावरती आले. ठाकरे गटानं स्पष्टपणे म्हटलं की आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुका त्या स्वबळावरती लढणार आहे. कसं बघताय तुम्ही? एक असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात सो कॉल्ड इंडिया आघाडी झाली किंवा राज्यात महाविकास आघाडी झाली, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषातून त्या ठिकाणी झाली. ती विचारावरती किंवा सिद्धांतावरती नव्हती. त्यावेळेला यश मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पूर्णपणाचं अपयश आलं. स्वाभाविकपणाने त्या अपयशाच्या नैराश्यातून काँग्रेस असेल, पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाटा असेल, यांचे नेते आणि कार्यकर्ते का अजून सावरलेले आहेत असं काही दिसत नाही. एकमेकाच्यावरती खापर फोडण्यासाठी प्रत्येकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यात. त्या स्पर्धेचाच एक भाग म्हणजे स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला आपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते ठरवण्याचा अधिकार राहू शकतो. पण गेल्या 3-4 दिवसात परस्परांच्यावरती जी काही चिखलफेक होते आहे, विशेष करून विधानसभेच्या निवडणुकीच्या पराजयाची आणि निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतरच्या समन्वयाबद्दलची, ती मात्र दिसतंय की नेमकं काय चाललंय. युतीमध्ये काय होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आपल्यात काही चर्चा सुरू झाली आहे किंवा नाही अजून? महायुतीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचा समन्वय आहे. याउलट गेले 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये तिथलं स्थानिक लोकशाहीतलं नेतृत्व असलंच पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली याचिका लवकरात लवकर कशा पद्धतीने निकाली निघू शकेल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होईल. जेव्हा केव्हा निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव, बावनकुळेजी, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष, आम्ही एकत्रितपणाने बसू आणि मग आमच्यातला उत्तम समन्वय असल्यामुळे, सामंजस्य असल्यामुळे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा त्यावेळेला आम्ही ठरवू. मुख्यमंत्र्यांनी एकच लास्ट काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलेलं की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझे जुने संबंध आहे, पण अजितदादांबरोबर माझी वेवलेंथ खूपच चांगली जुळते. शेवटी प्रत्येकाच्या राजकीय जीवनातला किंवा वेगवेगळ्या पदावरचा असलेला अनुभव हे प्रत्येक व्यक्ती सहजगत्या बोलत असते. अजितदादांच्या जवळचा समन्वय उत्तम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. याचं कारण गेल्या अनेक वर्षामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करतो. कधी आम्ही सत्तेवरती होतो, देवेंद्रजी विरोधामध्ये होते, 14 ते 19 देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते, मधल्या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळं राजकारण त्या ठिकाणी झालं. अशा वेळेला उत्तम समन्वयाचा उल्लेख त्यांनी करणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहेच, पण दादाच्या कार्यशैलीच्या बद्दलची एक तरीची ती कौतुकाची बाब ते प्रदर्शित बोलतात, त्याचाही मला प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमान आहे. सर, हिंदी में बताइए कि जिस तरह से इंडिया अलायंस दिल्ली में टूट चुका है और महाराष्ट्र में भी ये टूट गई है, जिस तरह से संजय राउत कह रहे हैं कि अकेले चुनाव लड़ेंगे, वडेट्टीवार शिवसेना और उस पर ठिकरा फोड़ रहे एनसीपी शरद पवार पर, एनसीपी शरद पवार के लोग दोनों पार्टी पर ठिकरा फोड़ रहे हैं. लोकसभा चुनाव के लिए देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के खिलाफ
लड़ने के लिए पूरी इंडिया में, देश में इंडिया आघाड़ी स्थापित हो गई थी। भिन्न विचारधारा के लोग अपनी राजनीति में एक दूसरे के साथ जो लड़े यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरती कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत। बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, ज्योती मेटेंसह संदीप क्षीरसागर सहभागी झाले। संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलं। रडत असताना त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले। पाणी पाजा म्हटलं तर आरोपींनी देशमुखांना पाणी सुद्धा दिलं नाही आणि आका आरोपींना फोन करून अजून मारा सांगत होता असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। तुम्हाला पैशांचा माज आलाय का असा सवाल धसांनी सभेतून उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी लावू नका असं ज्याने फोन करून सांगितलं तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे असा दावा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। आकाचा आका खंडणीत आरोपी कसा नाहीये ते सांगण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून सुरेश धसांनी पुन्हा निशाणा साधलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत। मुंडे मंत्रिपदावरून त्यांना दूर करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। वालू काकाच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्या असंही धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड पकडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलेला आहे। वाल्मिक कराडवरती मकोका का लावला नाही असा सवाल सुद्धा केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपी पकडण्यात आलेले नाहीयेत। सरकार आरोपी शरण येण्याची वाट पाहतंय का असा सवाल आमदार कैलास पाटलांनी विचारलेला आहे। दरम्यान देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यात खटला न चालवत धाराशिवमध्ये चालवावा अशी मागणी केली आहे। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत। केवळ खंडणीच्या आरोपीवरती मोका लागत असल्यास आम्हाला मान्य नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केलाय। देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत उभे राहणार असंही जरांगे म्हणाले। संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झालेत। पोलीस तपासाबाबत माहिती दिली जात नाही। तपास कसा सुरू आहे याची माहिती आम्हाला द्या अशी मागणी वैभवी देशमुखने केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार असा निर्धार आमदार राणा पाटील यांनी केलेला आहे। आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार असंही ते म्हणाले। वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड ही अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशील कराड विरोधात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केलेली आहे। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ट्रक, कार आणि प्लॉट सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेधार्थ 18 जानेवारीला नांदेडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाच्या तयारीसाठी नांदेडमध्ये संयोजन समितीकडून बैठक घेण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिलेली आहे। यावेळेला कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात आम्ही 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू असं म्हणाले होते। यावरती आता सीएमनी उत्तर द्यावं असं सुळे म्हणाले। टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणातील मास्टरमाइंड युक्रेनियन असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पोलीस आता युक्रेन अँगलने तपास करत आहेत। रायगड जिल्ह्याच्या मसळ्यातील उर्दू बोर्डावरून शिरीष मोरे यांनी जोरदार टीका केली आहे। हिंदू जनजागृती मेळाव्यातून त्यांनी टीका केली आहे। दुसऱ्या भाषेतील बोर्ड लागत असतील तर ते उखडून टाकण्याची ताकद ठेवली पाहिजे असं शिरीष मोरे यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं लोकार्पण केलं जाणार आहे। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये जवानांना ठार मारण्यासाठी पेरून ठेवलेलं आयईडीची स्फोटकं निष्क्रिय करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे। तर विजापूरच्या महादेव घाट परिसरात आयईडी ब्लास्टमध्ये एक जवान जखमी झाला आहे।
15 जानेवारीपर्यंत विठ्ठल रुक्मिणीचं ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत, त्यामुळे विठ्ठलाचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन रनवे दिसत नसल्याने बंगळुरूहून नांदेडला आलेलं विमान तासभर हवेतच घिरट्या करत होतं. स्टार एअर कंपनीच्या या विमानात जवळपास 70 प्रवासी होते. तिसऱ्या प्रयत्नात विमानाने सुखरूप लँडिंग केलंय. मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात अजब प्रकार घडलेला आहे. बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षेमध्ये गेल्यानंतर अचानक बस सुरू झाली आणि बसने दोघांना उडवलेलं आहे. यामध्ये दोघंही गंभीर जखमी झाले. गोकुळ दूध संघाने म्हशीचं दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांनी वाढ केलेली आहे. 1 लिटरला 56 रुपये असा नवा दर लागू करण्यात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे मेट्रो रात्री 11 पर्यंत धावणार आहे. प्रवाशांना चांगला प्रतिसाद येतोय, त्यामुळे पुणे मेट्रोकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सध्या 1 लाखांवरती पोहोचली. भाईंदरमधील टोरेज कंपनीत काम करणाऱ्या कॅशियर मॅनेजर आणि जिच्या नावावरती ऑफिस भाड्याने घेतलं होतं अशा तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाणे कोर्टातील सुनावणीच्या वेळेला तिघांनी सुद्धा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उभाटा गटाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे. यावरती प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुतीने सांगितलं होतं, मात्र अद्याप कर्जमाफी झालेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे. शिर्डीत उद्या भाजपाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडतंय. या निमित्ताने शहरामध्ये झेंडे आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या तयारीचा आढावा घेतलाय. सर्व महापालिका आम्ही स्वबळावरती लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत अशी मोठी घोषणा खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावरती लढणार. एकदा आम्हाला आजमावायचं आहे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या प्रत्येक वक्तव्यावरती मत व्यक्त करायला मी बांधील नाही. ते रिकामटेकडे असतील, माझ्याकडे कामं आहेत असा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. पक्ष टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री